विश्वमाऊली संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी लीन होऊन आजच्या चिंतनाला सुरुवात करूया. शोध परम सत्याचा या चिंतन मालिकेच्या माध्यमातून आपला हा आध्यात्मिक चिंतनाचा प्रवास सुरू आहे. वेगवेगळे विषय घेऊन त्या विषयावर आध्यात्मिक चिंतन करण्याचा आपला प्रयत्न असतो. अर्थातच आपले जे प्रयत्न असतात चिंतनाचे ते माऊलींच्या चरणी लीन होऊन आणि संत वचन संत साहित्याचा आधार घेऊनच असतात. आजच्या आपल्या चिंतनाचा विषय आहे कृपा. कृपा या विषयावर आध्यात्मिक चिंतन करण्याचा आपला आजचा प्रयत्न राहणार आहे. नेहमीप्रमाणे जो चिंतनाचा विषय असतो त्या विषयाचा शाब्दिक अर्थ शोधण्याचा आपला प्रयत्न असतो आणि त्यानंतर आपलं सविस्तर असं आध्यात्मिक चिंतन सुरू राहणार आहे. सुरुवातीला कृपा या शब्दाचा अर्थ बघूया. कृपा म्हणजे काय? तर कृपा हा जो शब्द आहे, कृपा हा शब्द केवळ त्या ईश्वर तत्वाशी संबंधित आहे. कृपा ही केवळ ईश्वराचीच होऊ शकते. त्या अर्थानं आपण कृपा हा शब्द आजच्या चिंतनासाठी निवडलेला आहे. कृपा म्हणजे त्या परमेश्वराचा आशीर्वाद किंवा अशी एक स्थिती की जो कृपेसाठी पात्र आहे, जो त्या कृपेसाठी पात्र असणारा जो व्यक्ती आहे, तो जो भक्त आहे, त्या भक्तासाठी त्या परमेश्वराने केलेली एक व्यवस्था म्हणजे कृपा. असा एकंदरीत शाब्दिक अर्थ शोधण्याचा आपला हा प्रयत्न होता. आता पुढचं चिंतन असं आपलं आध्यात्मिक चिंतनाचा प्रवास हा आपला सविस्तर असं चिंतन आपण करण्याचा प्रयत्न करूया. आता कृपा हा शब्द आपण व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा वापरतो आणि भौतिक जीवनामध्ये याचा वापर बऱ्याचदा येतो आणि आध्यात्मिक जीवनामध्ये तर कृपेचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण कृपेशिवाय तुमच्या आध्यात्मिक जीवनाला काहीही अर्थ राहत नाही. आणि भौतिकतेमध्ये कृपा हा शब्दाचा वापर आपण भौतिक गोष्टीसाठी करत असल्यामुळे इथे कृपा हा शब्द भौतिक गोष्टीसाठी या कृपा शब्द लागू होतच नाही. कारण की कृपेचा संबंध केवळ त्या ईश्वर तत्वाशीच असू शकतो किंवा त्याच तत्वाशी आहे. भौतिक जगामध्ये आपण जे कृपा शब्द वापरतो तो चुकीच्या पद्धतीनं त्याचा वापर होतो असं मला तरी वाटतं. कृपा ही केवळ ईश्वराचीच असू शकते, इतरांची कुणाची कृपा असू शकत नाही. कारण की कृपा होणे म्हणजे काय हे आपण हा आपला सुरुवातीला प्रयत्न आपण करूया. म्हणजे कृपा होते म्हणजे काय होते, त्यानंतर कृपा कोणावर व्हावी, कोणत्यासाठी पात्र आहे आणि कृपा होण्यासाठी आमची साधना कशी असायला पाहिजे, आमचे कोणत्या दृष्टिकोनातून आमची भक्ती असायला पाहिजे, तो प्रयत्न आपला पुढे राहणार आहे. सुरुवातीला कृपा होते म्हणजे काय होते हे बघूया. कृपेचा एक असा शाब्दिक अर्थ तर आपण बघितला, पण कृपा होणे म्हणजे कृपा ही त्या ईश्वर तत्वाचीच होऊ शकते. म्हणजे आता इथे द्वैत भाव निर्माण झाला. म्हणजे कोणीतरी वेगळा ईश्वर आहे आणि तो आमच्यावर कृपा करणार आहे. कारण की आपण द्वैतामध्ये जीवन जगत असल्यामुळे सुरुवातीला द्वैत भावना ठेवूनच आपल्याला हे सगळं भक्तीचं जे माध्यम आहे, तर भक्ती ही जीवनामध्ये प्रगट होण्याआधी आपण ईश्वराची भक्ती करतो म्हणजे नेमकं द्वैत भावनेतून सुरुवातीला द्वैत भावनाच असावी राहणार आहे.
कारण की एकाएकी एकदम ते निर्गुण निराकार तत्व समजणं निश्चितच कठीण आहे, कारण ते शक्य नाही आहे. सुरुवातीला आम्हाला आम्ही या भौतिक जगामध्ये राहतो, भौतिक जगत हे कसं द्वैतामध्ये आहे, भेद आहे, भेदमय असं जे जगत आहे. आणि ते सगळं हे सगुण साकार आहे. भौतिक विश्व गुणामध्ये बद्ध आहे, आकारामध्ये बद्ध आहे, नामरूपामध्ये बद्ध आहे. आणि याच माध्यमातून आम्हाला त्या ईश्वर तत्वाची भक्ती सुरुवातीला तेच माध्यम निवडत आहे. सगुणाच्या माध्यमातून आम्हाला ते निर्गुणाकडे जायचं आहे. तोच प्रवास आम्हाला तसाच करावा लागणार आहे, कारण की त्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही आहे आता. कारण मुळात आम्हाला ते निर्गुण निराकार तत्व कळण्यासाठी सुरुवातीला आम्हाला सगुणाचा आधार घ्यावाच लागेल. कारण की लहान मुलाला शाळेत शिकताना तो पहिल्या वर्गात ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्याला त्याच पद्धतीचं त्याला शिक्षण दिलं जाते. आणि कारण की त्याला जर एकाएकी त्याला जर एकदम ते पदवी स्तरावरले जर त्याला गणित आपण त्याला सांगितले काय अशा पद्धतीचे हे गणित तू सोडव, तर तो सोडू शकणार नाही. त्याला नेमके आकडेच कशाला म्हणतात ते माहीत नाही. त्याला आकडे कशात माहीत नाही, 1-2 त्याला माहीत नाही. आणि त्याला आपण एकदम पदवीचे जर गणित सांगितले तर सोडू शकणार नाही तो. त्याला सुरुवातीला 1-2 शिकवावं लागेल. त्याला 1-2 सुद्धा समजत नाही. मग त्याला 1 म्हणजे काय, 2 म्हणजे काय हे त्याला त्या खेळण्याच्या साहित्याच्या माध्यमातून त्याला शिकवावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीनं सुरुवातीला तर त्याला तो प्रवास करावाच लागेल. तसंच ह्या भौतिक जीवनामध्ये आम्ही जगत असताना ज्यावेळेस आम्ही तो भक्तीचा असा अनन्यसाधारण मार्ग निवडतो, अध्यात्माचा, आध्यात्मिक जीवन हे अतिशय गहन आणि सखोल असं ते अनाकलनीय असं जे जीवन आहे. आणि त्या अध्यात्माकडे ज्यावेळेस आमचा प्रवास सुरू होतो, आमच्या कल्पनेच्या पलीकडील ते आहे तत्त्व, ते ईश्वर तत्त्व जे आहे निर्गुण निराकार. कारण की जिथं आकार नाही, गुण नाही, निर्गुण आहे, म्हणजे कोणत्या गुणात नाही आहे, कोणत्या आकारात नाही आहे, म्हणजे ते आमच्या दृष्टीच्या कक्षेत येत नाही. आणि कोणत्या नामरूपात ते बद्ध नाही आहे. त्याला कोणतं रूप नाही, त्याला कोणतं नाव नाही. असं हे अनाकलनीय असलेलं तत्त्व ईश्वर तत्त्व जे पूर्णतः या भौतिक कक्षेमध्ये, भौतिक जगाच्या कोणत्याही कक्षेमध्ये ते येत नाही. भौतिक जगाच्या कक्षा आमच्याजवळ जे आहे, या देहाच्या माध्यमातून जे आमच्याकडे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय या माध्यमातून आम्हाला हे भौतिक जगाचं अस्तित्व सिद्ध होतं, कळतं. परंतु हे तत्त्व त्या इंद्रियाच्या माध्यमातून कळणारं नाही आहे. इथे आम्हाला त्या शरीराच्या दृष्टीच्या माध्यमातून किंवा श्रवणाच्या माध्यमातून किंवा इतर कोणत्याही या भौतिक दृष्टिकोनातून ते तत्त्व कळणारं नाही आहे, निर्गुण निराकार तत्त्व. मन, बुद्धी, चित्त, अहंकाराच्या पलीकडलं तत्त्व आहे. आमच्या बुद्धीच्या तर्कवितर्काने ते कधीच त्याचा बोध आम्हाला होऊच शकत नाही. म्हणजे ह्या भौतिक जगातल्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या भौतिक जगातल्या गोष्टीच्या माध्यमातून ते ईश्वर तत्त्व कळणं अशक्यच आहे. आणि भौतिक जगाचा आणि त्याचा विरोधाभास आहे ते ईश्वर तत्त्व आणि हे भौतिक जगत. कारण हे भौतिक जगत हे माया म्हटलं याला, याचं अस्तित्वच नाही आहे. ज्यावेळेस आम्ही त्या ईश्वर तत्त्वाचा विचार करतो त्यावेळेस हे भौतिक जगत हे माया ठरते, असत्य ठरते. माया म्हणजे आभास, त्याचं केवळ भास आहे, हा सत्य नाही आहे. पण सत्य असल्याचा भास निर्माण होणे, असल्यासारखं वाटणे पण नसणे, त्याला भास म्हटलेलं आहे. म्हणजे दिसते आम्हाला आहे म्हणून, परंतु वास्तविक ते नसते, ते असून नसल्यासारखं, त्याला असं हे भौतिक जगत आहे. जसं प्रतिबिंब जे आपण पाहतो पाण्यामध्ये, आरशामध्ये आहे, दिसते ते प्रतिबिंब. आरशामध्ये आम्ही स्वतःला पाहतो तर आरशामध्ये आमचं प्रतिबिंब आम्हाला दिसते. पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसतं कोणत्याही गोष्टीचं, कोणत्याही वस्तूचं.
परंतु दिसते पण ते नसते, त्याचं अस्तित्व नाही आहे ते प्रतिबिंबाचं. आहे ते, प्रश्नच नाही. आम्हाला दिसते ते, पण ते त्याचं अस्तित्व नाही आहे. ती प्रतिकृती आहे त्याची, प्रतिबिंब म्हटलं आहे. आता प्रतिबिंब हे दिसणं याच्यामागे फार मोठी भूमिका आहे. आता हे गहन रहस्य, ते आम्ही अनाकलनीय रहस्य, कारण की ते प्रतिबिंब त्या पाण्यातच दिसतं. बा कसं काय दिसतं, दिसायला शक्य नाही आहे. म्हणजे सूर्याचं प्रतिबिंब, चंद्राचं प्रतिबिंब आम्हाला आमच्या पाण्यामध्ये आपण जर पाहिलं तर दिसतं, कोणतीही वस्तू दिसतं. म्हणजे तो सूर्य किंवा तो चंद्र त्या पाण्यात नसतो, असत्य आहे ते. शक्य नाही ते पाण्यात असणं. त्या भांड्यामध्ये जे पाणी घेतो आम्ही, त्या पाण्यामध्ये तो सूर्य आणि चंद्र, त्याचं बिंब जे आम्ही पाहतो, की आम्ही स्वतःला जरी पाहिलं तरी तिथे आमचं अस्तित्व नाही आहे, पण आम्हाला ते दिसतं. भांड्यात तो चंद्र दिसतो, तो सूर्य दिसतो. आम्ही स्वतःला त्या भांड्यातल्या पाण्यामध्ये पाहू शकतो, कोणत्याही वस्तूला पाहू शकतो, परंतु ते असत्य आहे. तसंच त्याच पद्धतीनं हे संपूर्ण जे भौतिक जगत आहे, हे परमेश्वराचं, ईश्वराचं, त्या ईश्वर तत्वाचं, निर्गुण निराकार तत्वाचं हे प्रतिबिंब म्हटलेलं आहे पण नाही. प्रतिबिंबासारखं हे भौतिक जगत आहे, असून नसल्यासारखं. पण ज्याला त्याची जाणीव नाही आहे, हा बोध ज्याच्या जीवनामध्ये नाही आहे का हे प्रतिबिंब आहे, त्याला ते प्रतिबिंब ज्याचं आम्ही ते खरं समजतो, सत्य समजतो. जोपर्यंत आम्हाला हे कळत नाही का हे प्रतिबिंब म्हणजे असत्य आहे, हे ज्ञान प्राप्त होत नाही, हा बोध प्राप्त होत नाही, तोपर्यंत आम्हाला ते प्रतिबिंब सत्य वाटतं. लहान मुलाला जर सांगितलं की हे पाण्यात पडलेलं किंवा एखाद्या प्राण्याला ते खरंच वाटतं, तो त्यात उडी घेतो. पाण्यामध्ये सत्य समजून लहान मुलालासुद्धा ते पाण्यातलं प्रतिबिंब सत्य वाटतं, कारण त्याला ते माहीत नसतं, त्याला ते ज्ञान नसतं. तसं आमचं जीवन आहे, त्या प्राण्यासारखं किंवा त्या लहान मुलासारखं. आम्हाला माहीत नाही हे असत्य आहे म्हणून. सत्य तत्व वेगळं आहे आणि हे भौतिक जगत त्या सत्याचं प्रतिबिंब आहे. हे ज्ञान आमच्याजवळ नसल्यामुळे आम्हाला ते भौतिक जगत हे सत्य वाटतं. दुसऱ्या पद्धतीचा विचार करूया आपण आता. स्वप्न, आम्हाला स्वप्न पडतं झोपेमध्ये. आम्ही स्वप्नात असताना ते स्वप्न आम्हाला सत्य वाटतं. स्वप्नात घडणाऱ्या सर्व घटना या सत्य वाटतात. स्वप्नात असताना कधीच आम्हाला त्या घटना असत्य वाटत नाही, परंतु ज्यावेळेस जाग येतो त्यावेळेस कळतं की हे सगळं खोटं होतं, निरर्थक होतं, असत्य आहे ते स्वप्न. होतं, दिसतं आम्हाला ते स्वप्न. पूर्णपणे स्वप्नात आम्ही होतो, स्वप्नाला आम्ही पाहिलं, स्वप्नात घडणाऱ्या घटनेचा आम्ही त्यावेळेस अनुभव घेतला, परंतु जाग आल्यानंतर ते सर्व खोटं ठरतं. ते काही अर्थ नाही. म्हणजे स्वप्नात घडलेल्या सगळ्या घटना हे निरर्थक ठरतात. स्वप्नात आम्ही केलेलं जेवण त्याने आमचं पोट भरत नाही. स्वप्नात केलेलं आंघोळ आमची त्यामुळे आमचं शरीर ओलं होत नाही. जे काही आम्ही स्वप्नात करतो त्याचा कोणताही परिणाम आमच्या ह्या जागृत अवस्थेतील जीवनावर होत नाही. अशा पद्धतीचं हे भौतिक जगत आहे. मृगजळाचं उदाहरण घेता येईल. मृगजळ म्हणजे हरिण, मृग म्हणजे हरिण आणि जळ म्हणजे पाणी. म्हणजे हरणाला जिथे पाणीसारखं दिसतं ते उन्हाळ्यामध्ये जास्त त्या तप्त लहरी अशा वातावरणातल्या त्या लांबवर त्याला ते लहरी, त्या तप्त लहरीमुळे तिथे असं वलय तयार होतात हवेचे, आणि त्या हवेचं ते लहरीसारखं ते पाण्याचा तिथे भास होतो. हा भास हरणाला जास्त होतो, आपल्याला होतो तो. असं उन्हात आपण लांब जर पाहिलं तर असं गरम हवा आपल्याला असं पाण्यासारखं थोडाफार भास होतो, परंतु हरणाची दृष्टीचा जो भाग असतो, ही दृष्टी तशी असते, ती दृष्टी त्या पद्धतीनं तेवढी हे नसल्यामुळे, दृष्टीमध्ये काही त्यांच्या दोष असल्यामुळे म्हणा, त्या दोषामुळे त्याला ते तप्त लहरी त्याला पाणीसारख्या भासतात, पाणीच वाटतं त्याला. असं वाटतं की त्याला पाण्याचा फार मोठा साठा आहे, आणि जवळ असलेलं जे पाणी आहे ते पाणी सोडून तो त्या लहरीच्या मागे धावत सुटतो, आणि शेवटी तळ फोडून त्या तप्त लहरीमध्ये तो मरून जातो.
म्हणजे हे उदाहरण द्यायचं कारण म्हणजे हे जे संपूर्ण जे जीवन जगताना जे आम्ही आजूबाजूचं जे संपूर्ण जे विश्व आहे ते किती आम्हाला असं खोटं आहे की असत्य आहे असं कोणाला वाटणारच नाही. आम्हाला दिसते, जाणवते, आम्ही या जगात वावरतो, सगळ्या गोष्टी खातो पितो, सगळ्या गोष्टी आमच्या ह्या भौतिक गोष्टी आम्ही सगळे व्यवहार करतो. असत्य कशा असू शकतात? फार मोठा प्रश्न निर्माण होतो. शक्य नाही असत्य असणं हे, पण असं असत्य आहे. हे प्रतिबिंबाप्रमाणे असत्य आहे, त्या स्वप्नाप्रमाणेही असत्य आहे. ते असत्य कसं आहे तर त्यासाठी हे उदाहरण दिलं आहे संतांनी. कारण की त्यांना ते सत्य, परमसत्याचा बोध ज्यांना झाला आहे त्यांना हे भौतिक जगत सत्य कधीच वाटत नाही आणि सत्य नाहीच ते. आम्हाला त्या परमसत्याचा बोध झालेला नसल्यामुळे, आम्हाला ते ज्ञान नसल्यामुळे आम्हाला हे भौतिक जगत सत्य वाटतं. आम्हाला ते ईश्वर तत्वही माहीत नाही, कारण की आम्हाला ती दृष्टीच नाही आमच्याकडे, ते ज्ञानच नाही आहे, तो बोधच नाही आमच्याजवळ. लहान मुलाजवळ तो बोधच नसतो, त्याला प्रतिबिंब ते सत्य वाटतं पाण्यातलं. तिथे खरोखर पाण्यामध्ये सूर्य आहे, डुबलेला आहे, पाण्यामध्ये चंद्र डुबलेला. तर सांगितलं का बाळा हे पाण्यामध्ये चंद्र डुबला, काळभर त्याला, तर तो पटकन हात गेला काळा जाईल. त्याला ते कळत नाही, त्याला ते. तशा प्रकारची आमची अवस्था आहे. त्या पद्धतीचं आमचं हे जीवन सुरू आहे, सगळं अज्ञानी जीवन. आम्हाला तर ते ज्ञान नाही आमच्याकडे. ते ज्ञान केवळ संतांना होतं आणि संत महात्म्यांना हे ज्ञान असल्यामुळे त्यांना हे भौतिक जगत असत्य समजतात, वाटत. आणि मग त्यामुळे असत्य असलं की त्यांचा जीवनावर परिणाम होत नाही. ज्यावेळेस हा बोध प्राप्त होतो की हे संपूर्ण भौतिक विश्व हे आभास आहे, याचं कोणतं अस्तित्वच नाही आहे, इथल्या भौतिक जगाचा कोणत्याही गोष्टीचा परिणाम होणे शक्यच नाही आहे. स्वप्नाचा आमच्या जीवनात कधी परिणाम होता का? स्वप्नात घडलेल्या घटनांचा आम्हाला जाग आल्यानंतर आम्ही ते विसरून जातो. स्वप्नामध्ये जे काही केलं ते आमच्या जीवनात त्याचा आमचा परिणाम होत नाही. तसं संतांच्या जीवनामध्ये संतांना हे जाग आलेलं असते, ते जागरूक झालेले असतात, जागे झालेले असतात, त्यांना खरं सत्य कळालेलं असतं. त्यामुळे ह्या भौतिक जगाचा त्यांच्या जीवनावर कोणताच परिणाम होत नाही. भौतिक कोणत्याही गोष्टीचा, भौतिक जगामध्ये जे काही आहे, त्या भौतिक जगामध्ये सुख आणि दुःख, आणि ते दुःखच जास्त आहे. ह्या कशाचाही त्यांच्या जीवनावर परिणाम होत नाही. जे विकार आहेत भौतिक जगातले, षटरिपू म्हटलं आहे, 6 विकार: काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. इथला कोणत्याही विकारांचा त्यांच्या जीवनावर कोणताही परिणाम होत नाही. म्हणजे इथल्या विकारांचा नाही, इथल्या सुखदुःखाचा नाही, इथल्या जन्ममृत्यूचा नाही, इथल्या कर्मबंधनाचा नाही, त्या कर्माचा नाही, कोणत्या वस्तूचा नाही, कोणत्या धन, वैभव, संपत्ती, प्रचार, प्रसिद्धी, कीर्ती, मान, सन्मान, कशाचाही संतांच्या जीवनावर कोणत्याच प्रकारचा थोडासाही परिणाम होत नाही. ज्याप्रमाणे स्वप्नात घडलेल्या घटनांचा जाग आल्यानंतर आमच्या जीवनावर कोणताच परिणाम होत नाही, त्याप्रमाणे जागेपर्यंतचा, फक्त जाग आली की तुमच्यासाठी हे भौतिक जगत असत्य ठरतं, त्याचं निरर्थक ठरतं. तुम्ही त्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहतच नाही. मग तुमच्यासाठी ते नसलेलंच ठरतं, ते म्हणजे नसतेच त्यांच्यासाठी. हे भौतिक जगत हे नसतेच, राहतात भौतिक जगातच संत. कारण की त्यांना तो भौतिक देह प्राप्त असल्यामुळे, जोपर्यंत हा देहाचं एक कालावधी ठरलेला आहे प्रत्येकाच्या जीवनाचा, त्यामुळे तोपर्यंत त्याला त्या देहामध्ये त्यांना ते राहणंच आहे. त्या देहाच्या माध्यमातूनच त्यांना या जगामध्ये राहणं आहे. परंतु तो देह असेपर्यंत संतांचं जीवन हे त्या ईश्वर तत्वात ते विलीन झालेले असतात. साक्षात ते सर्वव्यापक असतात. ईश्वर तत्व कसं आहे तर नेहमी आपण चिंतनामध्ये हा उल्लेख आपला आलेला आहे की ते ईश्वर तत्व जे आहे. आता हे आपण भौतिक जगाचं सगळं बघितलं उदाहरण. भौतिक जगत हे असत्य कशा पद्धतीनं आहे हा समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला. आपण प्रयत्नच करू शकतो समजून घेण्याचा, कारण की निश्चित काय आहे ते संतांनाच माहीत असतं. ते भौतिक जगत असत्य आहे म्हणजे काय आहे हा अनुभवण्याचा विषय आहे. आपण हे शब्दात वर्णन करत आहोत.
तो अनुभव आल्याशिवाय कळणार नाही ते तत्व. शक्य नाही आहे ते कळणं. अनुभव आल्याशिवाय नाही कळणार ते. तो अनुभवण्याचा प्रकार आहे, तो भाग आहे. तो सत्याचा बोध प्राप्त होणं म्हणजे तो अनुभव झाला. तो अतिशय उच्च कोटीचा म्हणजे परम अनुभव झाला. तो त्याच्यानंतर जगात दुसरं कोणतंच तत्व नाही आहे. ते शेवटलं तत्व आहे, ते पूर्णत्व झालं तिथे मग. आणि तो जोपर्यंत तो आम्हाला बोध प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्ही केवळ शब्दाच्या माध्यमातून संतांनी जे काही त्यांच्या साहित्यामध्ये त्यांच्या लिहून ठेवलेलं आहे त्या दृष्टिकोनातून आमचं हे विचारमंथन सुरू आहे. पण प्रत्यक्षात ती अनुभूती जी आहे ती प्रत्येकाशी स्वतःला आपल्यालाच घ्यायची आहे. ते कोणाला संतही तुम्हाला करून देऊ शकत नाही. तो मार्ग दाखवू शकतात फक्त. संतांनी आम्हाला तो मार्ग दाखवून दिला का या मार्गाने जर तुम्ही गेले तर तुम्हीसुद्धा संत होऊ शकता. संत होणे म्हणजेच ईश्वर होणे. संत हे ईश्वराचं स्वरूप असतात. स्वरूप म्हणजे का साक्षात ते ईश्वरच असतात. ईश्वर म्हणजे दुसरं कोणी काही नाही. ईश्वर हे एक तत्व आहे. ते ईश्वर म्हणजे काही देहाच्या माध्यमातून तुम्हाला कोणी ईश्वर म्हणून मिळणार नाही आहे. ते तत्व सर्वव्यापक आहे. ते देहातही व्याप्त आहे, या भौतिक जगात तेच तत्व व्याप्त आहे आणि संपूर्ण ब्रह्मांडात संपूर्ण विश्वात ते ईश्वर तत्व व्याप्त आहे. जे सर्वव्यापक आहे त्याला ईश्वर तत्व म्हटलेलं आहे. ते सतचित आनंद स्वरूप आहे. ते सत्य आहे. या विश्वातलं एकच सत्य आहे. विश्वामध्ये अन्य सत्य असू शकत नाही. सत्य हे एकच असतं आणि ते एकमेव सत्य म्हणजे ईश्वर तत्व. त्याला ते आम्ही नावं अनेक देऊ शकतो. ईश्वर तत्व म्हणा किंवा अन्य कोणतंही नाव द्या. भगवान, प्रभू, परमात्मा, गॉड, अल्ला, जे काही नाव द्यायचे असतील अनेक पद्धतीनं त्याला नावात तो बद्ध होणारं तत्वच नाही आहे. ते कोणत्या रूपात बद्ध होणारं नाही आहे. त्याला कोणतं तुम्ही रूपात बद्ध करू शकत नाही. कोणत्या आकारात बद्ध नाही होणारं तत्व आहे. ते कोणत्या गुणात बद्ध होणारं नाही आहे. व्यापक तत्व आहे. सर्व व्यापक आहे. ते नाही असं कोणतं ठिकाणच नाही. ते कोणत्या रूपात आणि कोणत्या गुणात त्याला बद्ध करणं. आणि ते एकमेव तत्व आहे जगातलं, परम संपूर्ण विश्वातलं, ब्रह्मांडातलं. त्याच्याशिवाय दुसरं तर कशाचं अस्तित्वच नाही आहे. जर तेच तत्व सर्वव्यापक आहे म्हणजे इतर कशाचं अस्तित्व असण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आणि ते तत्व कसं आहे? अनादि अनंत आहे, ज्याला आधीही नाही आणि अंतही नाही. पूर्वीही होतो, आताही आहे आणि यानंतरसुद्धा ते राहणारच आहे. ते शाश्वत आहे, निरंतर आहे. ते निर्गुण, निराकार, अनादि अनंत सतचित आनंद स्वरूप असलेलं सर्वव्यापक जे तत्व आहे तेच ईश्वर तत्व. त्याला ईश्वर तत्व म्हटलेलं आहे. हे जे आता आपण जे शब्दाच्या माध्यमातून त्याचं वर्णन करणं सुरू आहे, हे शब्दबंधन त्या ईश्वर तत्वाला कोणत्याच प्रकारे लागू होत नाही. तो अनुभवण्याचा भाग आहे. तो हा केवळ आपला प्रयत्न आहे त्या शब्दाच्या माध्यमातून त्याचं चिंतन करण्याचा, समजून घेण्याचा. संतांनी जे काही त्यांच्या साहित्यामध्ये जे लिहून ठेवलेलं आहे त्या साहित्याच्या माध्यमातून, त्यांच्या वचनाच्या माध्यमातून ईश्वर तत्वाला जाणून घेण्याचा आपला केवळ हा छोटासा प्रयत्न आहे. ते साक्षात जे तत्व अनुभवायचं आहे ते आम्हाला स्वतःला अनुभवायचं आहे. ते आम्हाला अनुभवण्याचं आहे फक्त. ते कशात शब्दामध्ये ते बद्ध करता येत नाही. शब्दात त्याचं वर्णन करता येत नाही. एवढे माध्यम आहे शब्द समजून घेण्यासाठी. त्या तत्वापर्यंत पोहोचण्यासाठी एक दिशा निर्देश दिलेले आहे. ते कशा पद्धतीचं ते आहे. जन्माता आंधळा आहे. त्यानं कधी प्रकाश पाहिलाच नाही. त्यानं कधी ह्या विश्वाच्या दृष्टीनं कधी ते विश्व पाहिलंच नाही. त्याला तुम्ही कितीही वर्णन करून सांगितलं प्रकाशाचं, तर प्रकाश असा असतो, प्रकाशात असं दिसतं, हे झाडं हिरवे असतात, हे संपूर्ण विश्व इथं सुंदर आहे, हे पहाड आहे, पर्वत आहे, नदी आहे, नाले आहे, असं सुंदर दृश्य आहे. त्याला काही कळणार नाही. ते कशाला नदी म्हणतात, कशाला नाले म्हणतात, कशाला पहाड म्हणतात आणि कशाला वृक्ष म्हणतात, कशाला अरण्य म्हणतात, कशाला जंगल म्हणतात. काही कळणार नाही त्याला कशाला प्रकाश म्हणतात. त्याला काही अर्थच नाही. शब्दासाठी त्याला निरर्थक आहे. त्यासाठी शब्दातून त्याला कळणार नाही. थोडाफार बोध होईल निश्चितच. आपण जे वर्णन करतो वर्णनाच्या माध्यमातून, त्या शब्दाच्या माध्यमातून थोडाफार त्याला असं कुठेतरी त्याची जाणीव होईल थोडीफार.
पण ते तत्त्व कळणार नाही, ते दृश्य त्याच्या नजरेसमोर येणारच नाही. त्यानं कधी पाहिलंच नाही, त्यानं कधी अनुभवच नाही घेतला त्या गोष्टीचा. कारण हा अनुभवण्याचा विषय आहे, ते पाहण्याचा विषय. पाहिल्याशिवाय कळणार नाही तर ते पाहावं लागेल, त्यावेळेस ते कळेल का हे दृश्य कसं आहे, ते दृश्य सुंदर आहे की कसं आहे. जन्मातः जो कानाने बधीर आहे, बहिरा आहे, त्याला कितीही संगीताचं महत्त्व समजावून सांगितलं, कितीही त्याच्यासमोर सुंदर संगीत वाजवलं, कितीही सुमधुर संगीत वाजवलं, त्याला ऐकवलं, त्या संगीताचा त्याला अर्थच कळणार. तुम्ही वर्णन करून सांगितलं, किती सुंदर संगीत आहे, किती सुंदर आवाज आहे, किती सुंदर गाणं आहे, किती सुमधुर गाणं आहे, मनाला असं तल्लीन करणारं हे गीत आहे, हे मनाला तल्लीन करणारं हे भजन आहे, त्याला त्यातलं काही कळणार नाही त्याच्यात. कारण की हे विषय अनुभवाचे विषय आहे. प्रत्यक्ष ते भजन, ते गीत ऐकावं लागेल त्याला, ते संगीत त्याला ऐकावं लागेल. त्यावेळेस त्याला त्याचा खऱ्या अर्थानं त्याचा बोध होईल का ते कसं आहे ते. साखरेची गोडी, आम्हाला साखरेचं इतर वर्णन करता येईल, साखरेच्या गोडीचं वर्णन नाही करू शकत. साखर खावी लागेल त्यासाठी. ती गोड आहे म्हणजे कशी आहे, साखर खाल्ल्याशिवाय साखरेची गोडी कळत नाही, शब्दात वर्णन करता येत नाही. हे निराकार निर्गुण तत्व ह्या आमच्या भौतिक ज्ञाने याच्या माध्यमातून, या इंद्रियाच्या माध्यमातून ह्या अशक्य आहे ते जाणणं. त्या तत्वाला भौतिकतेचा आहे, भौतिकतेमधून ते तत्व जाणूच शकत नाही, शक्य नाही आहे ते, तो अनुभव घेऊ शकत नाही. पण तिथे हे भौतिकता सगळा भ्रम आहे, आभास आहे. हे याच्या मुळाशी जे मूळ तत्व आहे, मूळ हे कसं प्रतिबिंब आहे त्या परमेश्वरात. हे ते काही त्या ईश्वर तत्वापासून संपूर्ण जगात तेच तत्व व्याप्त असल्यामुळे ह्या भौतिक जगात सुद्धा तेच तत्व आहे, वेगळं नाही आहे. पण ते नव्हे, निर्मितीच्या अधिष्ठानं झालेली आहे परमसत्य परमात्म्याच्या ह्या भौतिक विश्वाची. पंचमहाभूतापासून बनलेलं हे संपूर्ण भौतिक विश्व हे त्या परमसत्य परमात्म्याच्या अधिष्ठानावरच निर्माण झालेलं आहे. परंतु हे भौतिक विश्व म्हणजे परमेश्वर नव्हे, याच्यातल्या कोणत्याच गोष्टी परमेश्वराला लागू होत नाही. त्याच्यामध्ये आहे हे, तो सर्वत्र आहे म्हणजे हे ते आहे. परंतु हा कसा भास आहे, आभासाला काही महत्त्व नसतं, असत्य असतो आभास. आणि असत्य ह्या गोष्टीमध्ये सत्य राहू शकत नाही. जिथे असत्य आहे तिथे सत्याचा कुठं प्रवेश होणार आहे. सत्याला असत्य माहीतच नाही. सत्य कसं असतं, ते सत्य हे सत्यही नसतं. त्याला जर एकच सत्य आहे तर मग त्या सत्याचं पूर्ण सत्य म्हणून वर्णन करणं चुकीचं होईल. आहे फक्त ते अनुभव आहे. तो सूर्याला अंधार माहीत नाही, सूर्याला सगळं प्रकाश, त्याला प्रकाशाचंही महत्त्व माहीत नाही. सूर्याला प्रकाश म्हणजे काय, सूर्य आहे तो, त्याला जे आहे त्याच्याकडे ते आहे. कारण अंधारामुळे प्रकाशाचं महत्त्व आलं. आमच्यासाठी आहे. सूर्य मावळतो आणि अंधार होतो म्हणून आम्हाला अंधार वाटतो, म्हणून आम्हाला प्रकाशाचं महत्त्व वाटतं. अंधार आणि प्रकाश आमच्यासाठी आहेत. सूर्यासाठी अंधार प्रकाश नाही आहे, त्याला प्रकाशही नाही, अंधारही नाही. स्वयंभू तत्व आहे ते. ज्यावेळेस दोन गोष्टी असतात, भेद असतो, त्यावेळेस त्याचा एकमेकाचा संबंधी त्याची तुलना केली जाते. इथे आमच्याजवळ दोन गोष्टी आहेत, अंधारी आणि प्रकाश आहे, म्हणून आम्ही तुलना करतो. प्रकाशामुळे असं घडतं आहे, अंधारामुळे या अशा पद्धतीचा असतो. पण जो तो देणारा आहे, प्रकाश देणार, त्याला त्याचं काही महत्त्व नाही. त्याला प्रकाशही माहीत नाही ना अंधारही माहीत नाही. तो जे आहे तो आहे. तो तसंच हे परमसत्य परमात्मा तत्व आहे, सत्य आहे, ते एकच तत्व आहे. त्याला माया आभास आहेत, त्याला काही माहीत नाही. तो आहे आहे आहे, तो सर्वत्र व्याप्त आहे. तो आमच्यासाठी आहे, ते आभास आहे आणि ते सत्य आहे, असत्य आहे, हे सगळं आमची आहे, ते आमच्यासाठी आहे सगळं. आम्ही त्याचा भ्रम करून घेतलेला आहे तसा. आणि हे आमचं मन जे आहे, मनामुळे सगळा भ्रम निर्माण झालेला आहे. पण एक मन आमच्यासाठी ते ईश्वरी एक दिव्य शक्ती आम्हाला प्रदान केलेली आहे परमेश्वराने. कारण की त्या मनाच्या माध्यमातूनच आम्हाला ते परमसत्य परमात्मा तत्व जाणता येऊ शकतं. तर तत्वापर्यंत आम्ही पोहोचू शकतो केवळ त्या मनामुळे. तेच एक तत्व आमच्याजवळ एक अतिशय दिव्य असं तत्व दिलेलं आहे ईश्वरानं. अमूल्य अशी भेट आहे मन. आणि त्यात मानवी मन, मानवी जीवनात जे मन प्राप्त होतं या जीवनाच्या माध्यमातून, ते अतिशय मूल्यवान आहे. म्हणून मानवी जीवनाला अतिशय मूल्यवान म्हटलेलं आहे, मुक्तीचं द्वार म्हटलेलं आहे. आणि मानवी जीवनामध्ये जे मन प्राप्त होतं
त्या मानवी मनाच्या माध्यमातूनच आम्हाला त्या ईश्वर तत्वापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था आहे नियतीची. ईश्वर अकर्ता आहे, तो काहीही करत नाही, त्याला काही, तो साक्षी आहे तो फक्त. त्याच्या अधिष्ठानावर हे जे मायेचा हा जो आभास निर्माण झालेला आहे नीतीच्या माध्यमातून, आणि नीतीचे सगळे इथे नियम नीतीचे नियम लागू आहेत. सगळे नीतीचे कर्मसिद्धांतानुसार, नीतीच्या सिद्धांतानुसार सगळे हे त्या भौतिक विश्वामध्ये घटना घडत असतात. आणि आमच्या जीवनामध्ये आमच्या कर्मसिद्धांतानुसार घटना घडत असतात. सुखदुःखाच्या माध्यमातून आमचं हे जीवन सुरू असतं. आपला आजचा चिंतनाचा विषय होता कृपा. आता विषय बाजूला राहिला आणि आपलं चिंतनाची दिशा आपली ही वेगळ्या पद्धतीने सुरू होती. कारण की कसं आहे की काही गोष्टी ती विषयाच्या अनुषंगाने येतात, त्यामुळे त्याही गोष्टीचं चिंतन करणं एक करावं लागतं त्या गोष्टीचं. कारण की त्या विषयाच्या अनुषंगाने त्या गोष्टी असतात आणि त्या चिंतनाच्या प्रभावामध्ये तो विषय असल्यामुळे. आता कृपा म्हणजे काय, हा विषय आपला तिकडे आपण आता वळूया. आता भौतिकता आणि ईश्वरतत्व हा भेद आपण समजून घेतला, नेमकं काय तत्व आहे. आणि मागील अनेक चिंतनामध्ये हे विषय आपले आलेले आहेत आणि प्रत्येक चिंतनामध्ये हे विषय येतातच. कारण की दुसरं या आध्यात्मिक चिंतन करायचं म्हटलं की भौतिकता आणि ईश्वरतत्व ह्या संबंधीचंच सर्व चिंतन असतं. त्याशिवाय दुसरं अध्यात्मात दुसरं काय राहणार आहे. जे भौतिक जीवन आहे त्या भौतिक जीवनाच्या माध्यमातून आम्हाला ते ईश्वर तत्वापर्यंत पोहोचायचं आहे आणि या मानवी जीवनाच्या माध्यमातूनच ते पोहोचता येतं. दोनच गोष्टी आहे याच्यामध्ये, भौतिकता आणि आध्यात्मिकता. आध्यात्मिकता म्हणजे आत्म्याचं अध्ययन, त्या ईश्वर तत्वाचं अध्ययन, त्या ईश्वर तत्वासंबंधी चिंतन करणे. आणि भौतिक म्हणजे ह्या मायेचं चिंतन झालं. दोनच गोष्टी आहेत. त्याच्यामुळे हे दोन विषय प्रत्येक चिंतनामध्ये येतातच. कृपा हा शब्द त्या ईश्वर तत्वाशी संबंधित आहे. तर ईश्वराची कृपा कधी होते, ज्यावेळेस ते ईश्वर स्वरूप होण्याची त्या जीवामध्ये पात्रता निर्माण होते, त्यावेळेस ते ईश्वराची कृपा होते. कारण की एकदा का ईश्वराची कृपा झाली तर ईश्वर तो स्वतःसारखाच करून टाकतो त्या जीवाला. कृपा होणे म्हणजे ह्या भौतिक जीवनामध्ये जीवन जगणाऱ्या जीवाला, म्हणजे विशेषतः मानवी जीवाला, ज्यावेळेस त्या ईश्वर तत्व स्वतः होण्याची पात्रता निर्माण होते. हे सगळे भौतिक जगात कसं आम्ही सर्व जे आहे ते त्या ईश्वर तत्वाचं स्वरूप आहोत, त्याच्याच अंश आहोत. आम्ही काय त्या ईश्वर तत्वापासून वेगळं नाही आहे. ईश्वर तत्वाचं स्वरूप असल्यामुळे आम्ही मूळतः आमचं जे मूळ स्वरूप ते ईश्वरच आहे. म्हणजे जगात ईश्वर तत्वाशिवाय अन्य सगळं असत्य आहे, तेच तत्वव्याप्त आहे. परंतु आम्हाला तो बोध नसल्यामुळे, आम्हाला त्याचा विसर पडल्यामुळे, आम्हाला आमच्याच मूळ स्वरूपाचा विसर पडल्यामुळे देहाच्या माध्यमात आम्ही स्वतःला देह समजतो. इथे आम्ही फार मोठी चूक करतो. कारण की देह हा नष्ट होणार आहे. देह म्हणजे मी नाही, माझं अस्तित्व हे वेगळं आहे. ते वेगळं काय हे शोधण्याचा आमचा प्रयत्न, मी कोण आहे हा तो शोध घेण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असला पाहिजे. स्वतःचं सत्य स्वरूप शोधण्याचा, मूळ स्वरूप शोधण्याचा. आणि मी कोण आहे. देह हा नष्ट होणार आहे. देहाचं अस्तित्व काही काळापुरतं आहे. ठराविक असा त्याचा कालावधी संपला की देह हा नष्ट होणार. भौतिक जगातल्या सगळ्याच वस्तू नष्ट, उपजे आणि नाशे ते मायावश दिसते. निर्मिती आणि नाश प्रक्रिया सातत्याने या भौतिक जगामध्ये सुरू असते. निर्मिती होत राहते, नाश होत राहतो. हे परिवर्तन या भौतिक जगाचा नियमच आहे. परंतु आमचं जे मूळ स्वरूप आहे ते आम्ही त्या ईश्वर स्वरूप आहोत. परंतु नेमकं आम्ही स्वतःला ते ईश्वर स्वरूप समजत नाही आणि आम्हाला ते कळतसुद्धा नाही. आणि ते समजून सांगण्यासाठी असे संत विचार, संत साहित्य आमच्या जीवनामध्ये जर येत राहिले तर निश्चितपणे आम्हाला ते तत्त्व प्राप्त होतं. आम्हाला आमच्या मूळ सत्यस्वरूपाचा बोध प्राप्त होतो. आणि तो केवळ या मानवी जीवनाच्या माध्यमातूनच होऊ शकतो. त्यासाठी आणि हा बोध प्राप्त करण्यासाठी
त्या मूळ ईश्वर तत्त्वाचा बोध प्राप्त करण्यासाठी त्या ईश्वर तत्त्वाच्या कृपेशिवाय हा बोध प्राप्त होत नाही. त्याची कृपा असणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्या कृपेशिवाय ते ईश्वर तत्त्व आम्हाला प्राप्त होणे अशक्य आहे. आणि त्याची कृपा कधी होईल तर जेव्हा ते आमची पात्रता होईल त्याच्यासारखं होण्याची. बोध प्राप्त होणे म्हणजेच आम्ही ईश्वरस्वरूप होणे, ईश्वरच होणे. आणि ती ईश्वर होण्याची पात्रता जोपर्यंत आमचे निर्माण होत नाही तोपर्यंत ईश्वर कृपा करत नाही. हा सिद्धांत आहे त्यामागचा. ईश्वर कृपा कोणावरही करत नाही. तुम्हाला तसं ते पात्र बनावं लागेल. कारण की जन्मोजन्मी हे विकाराने आमचं जसं ग्रस्त झालेलं जीवन आहे आमचं. हे अनेक जन्म झाले असतील आमचे. अनेकदा आम्ही मृत्यूला प्राप्त झालो, अनेकदा जन्माला आलो. आणि सातत्याने ह्या भौतिक मायेच्या ह्या प्रभावाखाली आम्ही अत्यंत असं विकारग्रस्त जीवन जगत आलेलो आहोत. त्यामुळे ह्याच्यामधून आमचं शुद्धीकरणाची प्रक्रियासाठी आम्हाला जीवनामध्ये भक्तीचं आणि सतसंगती प्राप्त होणं, जीवनामध्ये भक्ती घडणं, सत्कर्म घडणं, सत्कार्य आमच्या हातून घडणं. त्या सत्कर्माच्या माध्यमातून आमच्या जीवनामध्ये कुठेतरी मग संत विचार आमच्या संत साहित्य आमच्या जीवनामध्ये येतात. आणि त्या माध्यमातून मग आमचा जीवनाचा हा भक्ती आणि संत यांच्या माध्यमातून मग हळूहळू आमचं हे जे शुद्धीकरण होत राहतं. म्हणजे कर्मबंधनामुळे, पापपुण्यामुळे जे आमचं जीवन असं मलिन झालेलं आहे, आम्ही लिप्त झालेलो आहे, विकारग्रस्त आहोत. शुद्धीकरणाच्या प्रक्रियेसाठी जीवनामध्ये आमच्याकडून सत्कर्म म्हणजे सत्याचे कर्म म्हणजे ते ईश्वरी कर्म घडत राहिले पाहिजे. त्यामुळे त्या ईश्वरी कर्म म्हणजे सत्कर्मामुळे हळूहळू आमचं जीवन हे शुद्धीकरण व्हायला सुरुवात होईल. आणि शुद्धीकरण होता होता मग पुढचा आमचा टप्पा आहे तो भक्तीचा. जीवनामध्ये भक्तीचं प्रगटीकरण व्हायला सुरुवात होईल. आणि भक्तीचं प्रगटीकरण होण्यासाठी हे संत विचार आमच्या जीवनामध्ये येत राहिले पाहिजे. त्याशिवाय भक्तीचं प्रकटीकरण होत नाही. योग्य आम्हाला जे मार्गदर्शन मिळालं पाहिजे. कारण की ज्यांना ते ईश्वरतत्व प्राप्त झालेलं आहे, त्यांना ते माहीत आहे कसं प्राप्त करायचं, तेच आम्हाला ते योग्य मार्ग दाखवू शकतात. नाही तर आम्ही आमच्या मनाप्रमाणे जर जीवन जगत गेलो, मनाप्रमाणे आम्ही भक्ती करत गेलो, मनाप्रमाणे आम्ही त्या ईश्वराची साधना करत गेलो तर आम्हाला ते कधीच प्राप्त होणार नाही ईश्वरतत्व. आम्ही भरकटत राहू. कारण की मन हे आमचं विकारग्रस्त चंचल असं मन आहे. ते आम्हाला विनाशाकडेच घेऊन जाणार. मनोमार्ग गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावाला तोची धन्य. तर ईश्वरी चिंतनात आम्हाला मनाला व्यग्र करायचं आहे, लीन करायचं आहे, एकाग्र करायचं आहे. आणि ते होण्यासाठी जीवनामध्ये संत विचार येत राहिले पाहिजे. असे आध्यात्मिक विचार आमच्या जीवनामध्ये येत राहिले पाहिजे. त्यावेळेस ते मनाचं हळूहळू शुद्धीकरण व्हायला सुरुवात होईल. विकारांनी ग्रस्त मनच आहे, सगळं काही मनच आहे. मनाच्या माध्यमातूनच आम्ही हे जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकलो आहे, कर्मबंधनात अडकलो आहोत. हे मनाच्या माध्यमातून आम्ही सुखदुःख भोगत आहोत. आणि हे मनाच्या माध्यमातून आम्हाला ते ईश्वर तत्व प्राप्त करता येतं. आणि मनाच्या माध्यमातून आम्हाला हे कार्य करता येतं, सत्कर्म करता येतं. चांगले वाईट कर्म आमच्या मनाच्या माध्यमातून सुरुवातीला होतात. मनामध्ये विचार आला की त्यानंतर आमच्या हातून शरीरावर कोणते प्रत्यक्ष कर्म घडतात. पण मनामध्ये विचार येणं म्हणजे तिथंच कर्माची नोंद घेतली जाते, चांगल्या आणि वाईट विचारांची. त्या पद्धतीनं मग कर्मेंद्रिय कोणते कर्म प्रत्यक्षात घडतात. परंतु मनामध्ये जरी वाईट विचार आला तरी तुमच्याकडून वाईट कर्म घडलं, चांगले विचार आला की चांगलं कर्म घडलं, ईश्वरासंबंधी विचार आला की ते सत्कर्म घडलं. सत्कर्म म्हणजे सत्याचे कर्म, ईश्वरी कर्म. आणि सत्कर्म जर आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस प्रचंड साठा निर्माण होईल सत्कर्माचा, प्रचंड असं सत्कर्म आमच्याकडून होत राहील, तेव्हा कुठे आम्हाला त्या ईश्वर तत्वाची ओढ निर्माण होईल. या मायेच्या प्रभावापासून आम्हाला मुक्त होण्याचा मार्ग हळूहळू मिळेल. तर आम्हाला हे ते मायेतच आम्ही असं गुंतून पडलो आणि मला हेच जीवन, याच्यातच आम्हाला सुख मानून घेतो आम्ही. दुःखाला आम्ही सुख समजून घेतलेलं आहे. असंच जीवन असतं, हे असंच जगावं लागतं, हेच आम्ही. कारण की आम्हाला माहीतच नाही आनंद काय हे माहीत नाही.
आनंद ते परमसत्य परमात्म्याजवळ आहे. ते जे आमचं मूळ स्वरूपच आहे. आनंद सतचित आनंद स्वरूप आम्ही आहोतच. आम्ही त्या ईश्वर तत्वाचं स्वरूप असल्यामुळे आम्ही ते ईश्वरच आहोत. परंतु आम्ही ते आमचं स्वतःला विसरून गेलो आहे मायेच्या प्रभावामुळे. आणि इथल्याच या सुखदुःखात आम्ही तल्लीन होऊन जातो. आणि असं जन्म मरण असं दुःखदायक आम्ही यातनामय जीवन असं जगत राहतो. इथे दुःखाशिवाय इथं दुसरं काही नाही आहे भौतिक जगात. हा सर्व आभास आहे. इथं आभासमय जीवन आहे. दिशाहीन असं जीवन आहे. भरकटलेलं असं जीवन जगावं लागतं. शांती नाही इथे, प्रेम नाही, समाधान नाही, तृप्ती नाही, पूर्णत्व नाही. जन्म आहे, मृत्यू आहे, दुःख आहे, यातना आहे, कष्ट आहे. आणि यातून मुक्तीचा मार्ग आमच्याकडे आहे. संतांनी तो मार्ग सहज सोपा असा उपलब्ध करून दिलेला आहे. स्वतःचा सत्यस्वरूपाचा बोध घेण्यासाठी संत विचाराच्या माध्यमातूनच आम्हाला तो बोध प्राप्त करून घेता येतो. आणि आम्हाला ते आनंदमय आणि सर्वव्यापक असं ते ईश्वर तत्व आहे ते प्राप्त होतं. आणि तसंच आम्ही अतिशय असं आनंददायक आमचं जीवन बनून जातं. जीवनातला खरा आनंद प्राप्त होतो, सुख प्राप्त होतो, शांती प्राप्त होते, समाधान प्राप्त होते, पूर्णत्व प्राप्त होते. त्यासाठी ईश्वराची कृपा अतिशय महत्त्वाची आहे. आणि भक्तीशिवाय ईश्वराची कृपा होत नाही. आणि संत विचाराशिवाय, संतांच्या सत्कर्माशिवाय आणि संत विचार, सत्संगतीशिवाय जीवनामध्ये भक्तीसुद्धा प्रकट होत नाही. भक्ती म्हणजे त्या ईश्वर तत्वाबद्दल अनन्य भाव, पूर्णतः शरणागती, पूर्णतः समर्पण, पूर्ण समर्पित, स्वतःला संपून टाकायचं. केवळ हरीचे चिंतन सर्व काळ, त्या चिंतनात तल्लीन होऊन स्वतःचा लय करून टाकणे, तो समर्पण भाव पाहिजे. ते स्वतःचं अस्तित्व शिल्लक ठेवावं लागत नाही. हे ईश्वर तू आणि मी वेगळा नाहीच, हा तिथे भाव निर्माण झाला पाहिजे. त्यालाच भक्ती म्हटलेलं आहे. भक्ती म्हणजे विभक्त नसणे, एक असणे, एकरूपता, एक रस्ता, एकत्व, पूर्णतः समर्पण, पूर्णतः शरणागती. ही जेव्हा स्थिती प्राप्त होते त्यावेळेस त्या परमेश्वराची कृपा होते. आणि ती कृपा झाली की आम्ही ईश्वर स्वरूपच होऊन जातो. मग आपणा साधिके करीती तात्काळ. तो स्वतःला स्वतःसारखंच करून टाकतो परमेश्वर, वेगळं ठेवतच नाही. तो वेगळं ठेवत नाही. आम्ही त्याचे स्वरूपच आहोत, आम्ही तेच आहोत, आम्ही ईश्वरच आहोत. पण आम्हाला विसर पडला आहे. आमच्याच स्वरूपात आम्हाला बोध प्राप्त करून घेण्यासाठी हे करायचं आहे. अशा पद्धतीनं तो प्राप्त होऊ शकतो. ईश्वराची कृपा सदैव आहेच, कारण की सर्वव्यापक आहे ते तत्व, ईश्वर तत्व. आम्ही त्या तत्वाचाच भाग आहोत. सदैव त्या कृपेचा वर्षाव सुरू आहे, ईश्वर कृपेचा वर्षाव. परंतु आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. त्या वर्षावाचा आम्ही लाभ घेत नाही. निरंतर सुरू आहे ईश्वराची कृपा. पण ज्याच्याजवळ जे या भावनेतून ते ईश्वराकडे गेले, तो समर्पण भाव, ती संपूर्ण शरणागती, तो भक्तिभाव, एकरूपतेचा भाव, त्या जीवाला ती कृपा लवकर प्राप्त होते. ते विकाराने ग्रस्त असलेल्या जीवावरती कृपेचा वर्षाव होत नाही, कारण की आमचं सगळं हे आमच्या भोवती हे आवरण आहे मायेचं, विकारांचं. इथे वर्षावाचा इथे परिणामच होत नाही. कृपा निरंतर सुरू आहे. पण आम्ही स्वतःला असं बद्ध करून घेतलेलं आहे. मायेच्या प्रभावामध्ये, कर्मबंधनामध्ये बद्ध आहोत, जन्ममृत्यूमध्ये आम्ही बद्ध आहोत. हे सगळं आम्ही स्वतःला बंदिस्त करून घेतलेलं आहे. आम्ही स्वतःभोवती असं एक जाळं तयार केलं आहे, वलय तयार केलेलं आहे. पक्का आम्ही स्वतःला असं एका याच्यात कोंडून घेतलेलं आहे, मायेच्या बंधनात. कुठल्या बाहेरचा अमृताचा वर्षा आमच्यावर होऊच देत नाही आम्ही, होतच नाही, शक्य नाही ते होणं. जो जीव बद्ध आहे असा याच्याभोवती हे मायेचं आवरण आहे. त्यामुळे इथे माया कोणाला इथे प्रवेश करू देतच नाही. त्याच्यामुळे आमच्या इथे तो अमृत ईश्वरा सर्वत्र व्याप्त, त्याची कृपा सर्वत्र सुरूच आहे. परंतु ज्यावेळेस आम्ही हे वलय आमच्यातून नष्ट होईल, हे विकारांचं, वासनांचं, हे मायेचं कर्मबंधनात आम्ही ज्यावेळेस मुक्त होऊ आणि ते पूर्णतः आम्ही असं
त्यावेळेस आम्हाला आपोआपच आम्ही त्या वर्षामध्ये आहोतच. काही आम्ही काही स्पेशल स्वतंत्र असं काही वर्ष आम्हाला त्याच्या होणार नाही. आम्ही तेवढं आम्हाला हे यातून बाहेर पडायचं आहे, या बंधनातून जे आम्ही स्वतःभोवतीच तयार करून घेतलेलं आहे. कारण की या मनाच्या माध्यमातून आम्ही सगळं तयार केलेलं आहे स्वतःला. भौतिक जगाचं हे जे मायेचं जे वलय आहे आम्ही आमच्याभोवती जे तयार, मोह माया, हे सगळं आम्ही स्वतःभोवती असं त्याचं कवच तयार करून घेतलेलं आहे की ते कशाला प्रवेशच होऊ देत नाही आम्ही. तो अमृताचा वर्ष आमच्यापर्यंत पोहोचतच नाही, त्या कृपेचा वर्ष. कृपा ही अमृतासारखी आहे. एकदा का ते अमृत प्राप्त झालं की जसं त्याला अमरत्व प्राप्त होते, तो जीव अविनाशी होतं, तसंच त्या ईश्वराची कृपा प्राप्त झाली की ते सुद्धा हा तो ईश्वर स्वरूपच होऊन जातो तो जीव. तर ती कृपा प्राप्त होण्यासाठी जी पात्रता पाहिजे, ती पात्रता आम्हाला आमच्या अंगी असली पाहिजे. आणि ती पात्रता प्राप्त करण्यासाठी आम्हाला जीवनामध्ये आमच्या सत्कर्म घडत राहिले पाहिजे, भक्ती घडत राहिली पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या, आणि त्यानंतर हळूहळू आमच्या जीवनामध्ये मग संत विचार यायला सुरुवात होतात. आणि संत विचाराच्या मधून आम्हाला ते परमसत्याचा मार्ग मिळतो. अशा प्रकारची ही प्रक्रिया आहे ती कृपेची. ईश्वराची कृपा होण्यासाठी स्वतःला पहिले संपवावं लागतं. पूर्णतः शरणागती, समर्पित भाव, लीनतेचा भाव. एकदा तुमच्यातला अहंकार निघून गेला, कारण की मायेचा जो सर्वात मोठा दुर्गुण आहे तो अहंकार आहे. अहंकारामुळे आम्ही मायेत बद्ध आहोत. एक वेळा ते मायेचं, अहंकाराचं आमच्या भोवतीचे कवच आहे, ते अहंकाराचं कवच निघालं की आम्ही मुक्त आहो. मग तो जीव मुक्त असतो मग. आणि तेच मग तो अमृताचा वर्षा होतो, त्या कृपेचा वर्षा परमेश्वराचा सुरू आहेच. तो वर्षात आम्ही चिंब भिजून जातो आणि त्याच वर्षात आम्ही स्वतःला विरघळून जातो. मग स्वतःला विरघळून टाकावं लागतं आणि मग आम्ही त्या परमेश्वरासारखेच होऊन जातो, ईश्वरच होऊन जातो. आम्ही काही वेगळं राहत नाही. मग मायेच्या प्रभावातून मुक्त झालं की ईश्वर स्वरूप झाला. अहंकारातून मुक्त झाला की तो जीव ईश्वर झाला. ईश्वर स्वरूप नाही, ईश्वरच होतो. माया, अहंकार हे सगळे हे विकार वासनेतून मुक्त झाला की तो. आणि ह्या मुक्तीसाठी जीवनामध्ये हे संत विचार, आध्यात्मिक विचार आमच्या येत राहिले पाहिजे. तेव्हाच आम्हाला तो मुक्तीचा मार्ग मिळतो. मार्ग सांगणारे, कारण की इतर कोणाला आम्ही, ज्यांनी ते प्राप्त केलं आहे तेच आम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतात. इतर नाही करू शकणार कोणी, ज्यांना ते तत्त्व प्राप्त झालेलं आहे. मनुष्य जीवनात आहे पण, आणि किंवा साहित्याच्या माध्यमातून, त्यांच्या वचनांच्या माध्यमातून, लिखाणाच्या माध्यमातून, किंवा प्रत्यक्ष त्यांच्या सहवासातून जे आम्हाला प्राप्त होतं, आणि मग तेच आम्हाला योग्य मार्ग दाखवू शकतात. स्वतः जायचं आम्हालाच आहे त्या तत्त्वापर्यंत. मार्ग कुठं, ते आम्हाला फक्त केवळ मार्गदर्शन करतात. प्रत्यक्षात सगळं काही आम्हालाच करायचं आहे. ते आमच्याच कर्मसिद्धांतानुसार आम्हाला ते प्राप्त होणार आहे. आम्हाला कार्य करायचं आम्हालाच आहे. आता काही करायची गरज नाही, काही असे ते काही प्रयत्न करून मिळणार नाही आहे, कारण की आम्ही स्वतः ते आहोतच ऑलरेडी. जे आम्ही आहोत आमचंच. तर त्याचा आम्हाला विसर पडला आहे, तो फक्त विसर घालवायचा आहे आणि ते मूळ बोध आम्हाला प्राप्त करून घ्यायचा आहे. पण फार मोठी प्रक्रिया आहे ती, साधी प्रक्रिया नाही. जरी आम्ही स्वतःच जरी असलो, ईश्वर आम्ही स्वतःच आहोत, परंतु ते स्वतःचं ईश्वर तत्व जाणून घेण्याची प्रक्रिया फार साधी प्रक्रिया नाही. कारण की ह्या मायेच्या प्रभावातून मुक्त होणं म्हणजे साधं नाही आहे, कठीण कार्य आहे ते. परंतु ईश्वरी कृपेशिवाय या मायेच्या प्रभावातून मुक्तीचा कोणताही मार्ग नाही. तर कृपेनेच तो प्राप्त होतो, आणि ईश्वरी कृपा ही भक्तीने प्राप्त होते, आणि जीवनामध्ये भक्ती ही सत्कर्मातून निर्माण होते. आणि खऱ्या अर्थाने संत आणि संत विचाराच्या माध्यमातून आम्हाला ते परमसत्य परमात्मा तत्व प्राप्त करून घेणं सोपं जातं, सहज शक्य होतं, आणि आम्हाला ते तत्व प्राप्त होतं. संतच आम्हाला ते तत्व प्राप्त करून देऊ शकतात. दुसरा कोणताही पर्याय नाही आमच्याकडे. संपूर्ण शरणागती प्राप्त झाल्याशिवाय, ईश्वर तत्वाशी लीन झाल्याशिवाय, स्वतःला संपवल्याशिवाय तो त्या ईश्वराची कृपा होत नाही. आणि त्याची कृपा जर एकदा झाली की
मग आम्ही त्या ईश्वर स्वरूपच होऊन जातो, साक्षात ईश्वरच होतो आणि ते पूर्णत्व आम्हाला परमानंद प्राप्त होतो. सर्वांच्या जीवनात त्या परमेश्वराची कृपा प्राप्त हो, सर्वांना हा मुक्तीचा मार्ग मिळो, त्या ईश्वर तत्वाकडे जाण्याचा मार्ग मिळो, सर्वांच्या जीवनात हे संत विचार, आध्यात्मिक विचार येत राहो, हीच माऊलीचरणी प्रार्थना, ईश्वरचरणी प्रार्थना. आणि माऊलींच्या चरणी पुन्हा एकदा लीन होऊन त्यांच्या आज्ञेने इथे या चिंतनाला विराम देऊया. आजचा जो आपला चिंतनाचा विषय होता कृपा. कृपा ह्या विषय आपण एका अत्यंत गहन अशा विषयावर आपण चिंतन करण्याचा आपला हा प्रयत्न होता. या चिंतनाच्या माध्यमातून जे काही दिव्य, जीवन कल्याणकारक, जीवन उद्धारक विचार प्रकट झाले असतील ते माऊलींचे विचार आहेत. ते आपण सर्वांनी ग्रहण करावे आणि त्याप्रमाणे आपलं हे जीवन कार्य सुरू ठेवावं. जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहे, त्याकडे दुर्लक्ष करावं आणि मला क्षमा करावी. जय जय रामकृष्ण हरी.